संकलित चाचणी 2 आणि पॅट 3 मराठी, गणित आणि इंग्रजी या 3 विषयाची इयत्ता 2री ते 8वी पर्यंत आपल्याला मार्क भरायचे ऑनलाईन. तर जे त्यांनी दिलेले बघा, तारीख पण दिलेली 16 एप्रिल ते 30 एप्रिल पर्यंत आपल्याला भरायचे आहेत. ही जी लिंक दिलेली मी या लिंकला या ठिकाणी आपण टच करूया. याची लिंक मी तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देऊन टाकेल. काय या लिंकला या ठिकाणी मी टच करतो. टच केले की ते आपल्याला स्विफ्ट चॅट या बॉटवर आपल्याला ते घेऊन जाते. या ठिकाणी आपण स्विफ्ट चॅट बॉटवर आलेलो आहोत, तुम्ही पाहू शकता. या ठिकाणी बघा, आता मी हे जे 4 बॉक्स दिसतात तुम्हाला खाली, या 4 बॉक्सला या ठिकाणी क्लिक करतो. बघा, होम मेनू आहे, एडिट, रजिस्ट्रेशन आणि चेंज मीडियम आहे. तुम्ही मीडियम बदलू शकता. मी मराठी केलेली आहे. आता बघा, ज्यांचे वर्ग दिसत नाही त्यांनी एडिट रजिस्ट्रेशन करून त्यांनी सांगितलेल्या सूचनेप्रमाणे त्या ठिकाणी कृती करायची आणि त्या ठिकाणी आपल्याला सर्व वर्ग दिसत असतात. आता या ठिकाणी माझे वर्ग दिसत आहेत म्हणून या ठिकाणी मी एडिट रजिस्ट्रेशन करत नाही. होम मेन्यूवर जायचं. होम मेन्यूला या ठिकाणी क्लिक करतो. या ठिकाणी होय म्हणतो. या ठिकाणी मी होय म्हणतोय, होयला या ठिकाणी क्लिक करतो. तर बघा, विद्यार्थ्याच्या कामगिरीची नोंद ठेवा याला या ठिकाणी मी क्लिक करतो. कृपया वर्ग निवडा, सिलेक्ट रिस्पॉन्सला या ठिकाणी क्लिक करतो. आता माझ्याकडे जो वर्ग आहे तो वर्ग या ठिकाणी मी सिलेक्ट करतो. माझ्याकडे 5वा वर्ग आहे, याला 5 वर्गाला या ठिकाणी मी सिलेक्ट करतो. या ठिकाणी फर्स्ट लँग्वेज, मॅथ आणि थर्ड लँग्वेज असं दिलेलं आहे. तर बघा, फर्स्ट लँग्वेजला या ठिकाणी मी क्लिक करतो. सिलेक्ट रिस्पॉन्सला या ठिकाणी क्लिक करतो. आता माझी फर्स्ट लँग्वेज मराठी फर्स्ट लँग्वेज आहे, याला या ठिकाणी मी क्लिक करतो. या ठिकाणी बघा, होय ऑप्शन आहे, होय ऑप्शनला या ठिकाणी क्लिक करतो. सिलेक्ट रिस्पॉन्सला या ठिकाणी क्लिक करतो. आता बघा, या ठिकाणी तुम्ही पाहू शकता. बघा, एका विद्यार्थ्याचं मी अगोदर करून पाहिलं तर या ठिकाणी पूर्ण आलेलं. बघा, हे मराठीत असल्यामुळे या ठिकाणी पूर्ण आहे. आता मी दुसरा विद्यार्थी तुमच्या समोर करून दाखवतो. या विद्यार्थ्याला या ठिकाणी क्लिक करतो. त्या दिवशी उपस्थित होते का, उपस्थित या ऑप्शनला या ठिकाणी क्लिक करतो. आता बघा, मूल्यमापन सुरू करा याला या ठिकाणी क्लिक करतो. आता बघा, हे महत्वाचं आहे. म्हणजे या ठिकाणी तुम्ही पाहू शकता. बघा, सर्वेक्षणचे नाव दिलेले पॅट 3 दिलेले आहे. 05 म्हणजे 5 वर्ग, FL म्हणजे फर्स्ट लँग्वेज मराठी 1 या ठिकाणी असं दिलेलं आहे. पॅट 3 म्हणजे आपण जे करत आहोत ते अगदी बरोबर आहे. पॅट 3 दिलेले आहे, अगदी बरोबर आहे. मग सर्वेक्षण सुरू करा याला या ठिकाणी क्लिक करतो. क्वेश्चन 1 आहे. क्वेश्चन 1 ला किती मार्क मिळाले ते या ठिकाणी क्लिक करा आणि खाली जतन करा आणि पुढे चालू ठेवा असं या ठिकाणी ऑप्शन आहे. बघा, ही टॅब आहे, टॅबला या ठिकाणी क्लिक करतो. असं या ठिकाणी पटापट या ठिकाणी मी करून घेतो. आता हा शेवटचा प्रश्न आहे. बघा, प्रश्न 11वा आणि खाली बघा, सर्वेक्षण पूर्ण करा याला या ठिकाणी क्लिक करतो. या ठिकाणी तुमचे उत्तर सबमिट करून संभाषण पुढे सुरू ठेवायचे आहे का याला खात्री करा, याला या ऑप्शनला या ठिकाणी क्लिक करतो. अशा पद्धतीने मी एका विद्यार्थ्याचं भरलं. आता दुसरा विद्यार्थी आपल्याला सिलेक्ट करायचा असेल तर दुसऱ्या विद्यार्थ्याची कामगिरीची नोंद करा याला या ठिकाणी मी क्लिक केलं की हे या ठिकाणी परत सिलेक्ट रिस्पॉन्सला या ठिकाणी क्लिक केलं की या ठिकाणी दुसरा विद्यार्थी, तिसरा विद्यार्थी, हे सर्व विद्यार्थी या ठिकाणी घ्या आणि कंप्लीट करा. आता बघा, याला या ठिकाणी मी कट करतो. आता आपल्याला वर्ग निवडायचा असेल, दुसरा वर्ग निवडायचा असेल तर जे 4 बॉक्स दिसतात तुम्हाला, बघा हे दिसतात तुम्हाला 4 बॉक्स, याला या ठिकाणी क्लिक करा. परत होम मेन्यूवर जा. होम मेन्यूवर या ठिकाणी क्लिक करा. या ठिकाणी होय म्हणा, होय ऑप्शनला या ठिकाणी क्लिक करा. परत विद्यार्थ्याची कामगिरी नोंदवा याला या ठिकाणी क्लिक करा. कृपया वर्ग निवडा, सिलेक्ट रिस्पॉन्सला या ठिकाणी क्लिक करा. तर उदाहरण म्हणून मी तुम्हाला वर्ग 6वाचा या ठिकाणी निवडून दाखवतो. वर्ग 6वाला या ठिकाणी क्लिक करतो. या ठिकाणी बघा, आता आपण फर्स्ट लँग्वेज पाहिलं, आता 5वीचं फर्स्ट लँग्वेज पाहिलं. आता मॅथचं या ठिकाणी पाहूया. मॅथला या ठिकाणी क्लिक करूया. वर्ग 6वाचा या ठिकाणी होय ऑप्शनला या ठिकाणी क्लिक करूया. सिलेक्ट रिस्पॉन्सला या ठिकाणी क्लिक करूया. आता बघा, हे जे पूर्ण दिसतं बघा तुम्हाला, पूर्ण म्हणजे मी एक करून पाहिलं. बघा, तोच वर्ग आहे की नाही
किंवा पॅट 3 आहे की नाही हे मला पाहायचं होतं. आता हे मी एका विद्यार्थी या ठिकाणी परत एकदा ओपन करून दाखवतो तुम्हाला. याला ठिकाणी क्लिक करतो. उपस्थिती आहे का, त्या दिवशी उपस्थित होता का? यस, उपस्थित. मूल्यांकन सुरू करा, याला या ठिकाणी क्लिक करतो. तर बघा तुम्ही पाहू शकता, बघा या ठिकाणी पण मॅथ पॅट 3 दिलेलं आहे. 06 म्हणजे 6 वर्ग मॅथ या ठिकाणी मॅथ 1 दिलेलं आहे, म्हणजे पॅट 3 हे आपलं बरोबर आहे हे यावरून सिद्ध होते. सर्वेक्षण सुरू केला की त्या ठिकाणी आपल्याला मार्क त्या विद्यार्थ्याचे भरता येते. अशा प्रकारे आपल्याला हे आपल्याला ऑनलाईन स्विफ्ट चार्ट बोर्डवर आपल्याला ऑनलाईन नोंदणी 30 एप्रिल पर्यंत करायची आहे. वर्ग दिसत नसेल तर मी अजून तुम्हाला सांगतो, वर्ग दिसत नसेल हे 4 बॉक्सला या ठिकाणी क्लिक करायचं. एडिट रजिस्टरला या ठिकाणी क्लिक करायचं. आता एडिट रजिस्टर म्हटलं की या ठिकाणी तुमच्या खात्रीने नोंदणी संपादित करायची आहे का, होईल या ऑप्शन ठिकाणी क्लिक करा. या ठिकाणी आपल्या शाळेचा युडायस नंबर टाईप करा. या ठिकाणी मी टाईप करून घेतो, क्लिक करतो. आपली शाळा आहे का याची खात्री करा. होय, हे बरोबर आहे, याला ठिकाणी क्लिक करतो. आता आपण आपल्या स्वतःचा या ठिकाणी शिक्षक कोड प्रविष्ट करा, म्हणजे आपला शाळेचा आयडी असतो तो या ठिकाणी टाका. मी या ठिकाणी टाकून घेतो. तुम्हाला याला ठिकाणी क्लिक करतो. आता हे बरोबर आहे का? होय, हे बरोबर आहे, याला या ठिकाणी क्लिक करतो. तर विद्यार्थ्याची कामगिरी नोंदी ठेवा, याला या ठिकाणी मी क्लिक करतो. या सिलेक्ट कृपया वर्ग निवडा, सिलेक्ट रिस्पॉन्सला या ठिकाणी क्लिक करतो. म्हणजे या ठिकाणी पूर्ण वर्ग आपल्या या ठिकाणी दिसत असतात. माझा 1 ते 7चा वर्ग आहे म्हणून या ठिकाणी 1 ते 7चे वर्ग या ठिकाणी दिसतात. अशा प्रकारे तुम्हाला या ठिकाणी स्विफ्ट चार्ट बोर्डवर ऑनलाईन मार्क आपल्याला भरायचे आहेत. अशाच प्रकारचे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.